नमस्कार. अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा. जेजुरी, पाली, नेवासे, कोरठाण, चंदनपुरी, माळेगाव अशा अनेक ठिकाणी, शिवाय कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्रात देवाची जितकी मंदिरे आहेत तितकाच त्यांचा कुळाचार सुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जाती जमातींच्या कुलदेवतांमध्ये खंडोबाचे नाव अग्रक्रमाने येते. पूर्वी कृतयुगामध्ये धर्मपुत्र सप्तर्षींना त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दैत्याचा संहार करण्यासाठी ऋषीमुनींच्या विनंतीवरून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मध्यान्हकाळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. या राजस रूपाच्या हातामध्ये खड्ग म्हणजे तलवार, त्रिशूल, डमरू आणि पानपात्र अशी 4 आयुधे होती. कानामध्ये नागाचे कुंडले होते. भगवान शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण करताना त्यांच्या क्रोधामुळे आपटलेल्या जटातून एक महामारी शक्ती तयार झाली. तिला घृतमारी असे नाव मिळाले. भगवान कार्तिकेयांना सेनापती करून मार्तंड भैरवांचे संपूर्ण सैन्य पृथ्वीवरती उतरले. त्या जागेला आजच्या भाषेत कडेपठार म्हणून ओळखले जाते. मणिचूर पर्वतावर राहणाऱ्या मणी आणि मल्लांचा संहार करून भगवान शंकराच्या मार्तंड भैरव अवताराला मल्हारी हे नाव प्राप्त झाले. मल्हारी म्हणजे मल्लाचा अरी अर्थात मल्लाचा शत्रू, तर हातात खड्ग म्हणजे तलवार धारण करतो म्हणून त्याला खंडेराय हे नाव मिळाले. पुढे भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाचा आणि पार्वतीचा एकत्र अवतार अशी म्हाळसा देवी नेवासे गावच्या तिमशेट वाणी यांच्या घरी प्रगट झाली. पौष शुद्ध पक्षामध्ये मृग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यातील पाल या गावी तारळी नदीच्या तीरावर खंडेरायांचा म्हाळशेबरोबर विवाह संपन्न झाला. याच वेळी पार्वतीच्या जया नावाच्या दासीने गंगादेवी अवतार धारण केला होता. मुळात इंद्रकन्या असलेल्या बाणाईला श्राप देऊन इंद्राने तिला पेटीत बंद करून पृथ्वीवर टाकले. ती पेटी एका धनगराला सापडली. त्या धनगराने या कन्येचे लालन पालन केल्याने बाणाईला धनगर कन्या म्हणून ओळखले जाते. पुढे म्हाळसा राणी बरोबर सारीपाटाचा डाव मांडून त्यात पराभव पत्करून खंडोबा 12 वर्षांसाठी वनवासाला म्हणून गेले. यावेळी बाणाईला आणण्याचा त्यांचा प्रयत्न ओळखून म्हाळसा देवीने त्यांना वृद्ध होण्याचा श्राप दिला. देवीच्या श्रापामुळे बाणाई खंडेरायाला ओळखू शकली नाही. 12 वर्षे पूर्ण होताच श्रावण पौर्णिमेला चंदनपुरातून नळदुर्गला नेऊन खंडेरायांनी बाणाईशी विवाह केला. देवाच्या दिव्य चरित्रामुळे भक्तांना गेली कित्येक शतके त्यांची भक्ती प्रचलित आहे. वाघ्या मुरळी हे परंपरेने देवाचे सेवक असून घाटी दिमडीच्या तालावर खंडोबाचे जागरण करणे व त्यांच्या नावाने कोटंबा म्हणजे लाकडी किंवा तांब्याच्या पात्रामध्ये भिक्षा अर्थात वारी मागणे हे त्यांचे काम मानले जाते. आजही खंडोबाच्या कुळाचारात वाघ्या मुरळीला मानाचे स्थान असते. भंडारा म्हणजे देवाच्या चरणाशी वाहिलेली हळद. ही खंडोबाचे भूषण मानले जाते. देव घोड्यावरती स्वार असल्याने खंडोबांचे भक्त घोडा तसेच बाणाईच्या घरी धनगर रूपात चाकरी केल्याने बकरी व कुत्रा यांना देखील आदरपूर्वक सन्मान देतात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत खंडोबाचं नवरात्र महोत्सव असतो. काही जण षडरात्र म्हणून सुद्धा ओळखतात. या उत्सवात प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत नंदादीप स्थापन, घटस्थापना, चरित्र वाचन असे अनेक विधी केले जातात. षष्टी दिवशी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, पुरणपोळी अशा पदार्थांनी देवाला नैवेद्य दाखवतात. वाघ्या मुरळी गाय, कुत्रा, घोडा यांना देखील नैवेद्य अर्पण केला जातो. तळी भरण्याचा वैशिष्ट्यपूर्ण विधी या दिवशी केला जातो. तळी भरण्याकरता एका तबकामध्ये भंडाऱ्याने अष्टदल काढून मध्यभागी कलश ठेवला जातो. 5 बाजूंना पानाचे विडे ठेवले जातात. घरच्या कर्त्यासह घरची सर्व मंडळी व किमान 5 लोक एक हात लावून ही तळी उचलतात. प्रत्येक वेळेला देवाला यळकोट म्हणून जय जयकार केला जातो. यळकोट हा कानडी शब्द आहे. येळू म्हणजे 7, कोट म्हणजे कोटी. सप्तकोटी गणांचा अधिपती असलेल्या खंडेरायाला नमस्कार करून तळी जमिनीवर ठेवली जाते. त्यानंतर सर्वांना विडे दिले जातात. या पद्धतीने खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते. यळकोट यळकोट जय मल्हार. धन्यवाद.